हाय मैत्रिणींनो, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज बघा आपण मस्त आषाढी स्पेशल ना कापण्याची रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला। माझ्या आजीची रेसिपी आहे। पारंपरिक पद्धतीने कापण्या कशा करायच्या, तोंडात टाकतात विरघळतात पण एकदम मस्त आणि कडक कडक पण होत नाहीत अशा। तर साहित्य बघा, हे अचूक प्रमाण आहे। हे एवढं भरून गुळ लागणार आहे आपल्याला, तेवढंच भरून दोन भरून आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे आणि 1 वाटी बेसन पीठ लागणार आहे आणि हे बडीशेप लागणार आहे। हे भाजून घेतले मी, त्याला बारीक करायचं आहे। हे सगळं बारीक करायचं बघा। जायफळ लागणार आहे अर्ध आणि हे सुंठ लागणार आहे, वेलची पूड लागणार आहे आणि लावायसाठी वरून खसखस। आणि हे मी चाळून घेतले 2 वाट्या। आपल्याला आता गव्हाचं पीठ लागणार आहे, त्याला चाळून घ्यायचं म्हणजे काय किडा वगैरे असेल तर आळी वगैरे निघून जाते। बघा माप 2 वाट्या घेतल्या तर आपण आता बरोबर आपल्याला 1 वाटी यात बेसन पीठ लागणार आहे। तर बघा 1 वाटी बेसन पीठ लागणार आहे आपल्याला। आता दोन्ही पण पीठ आपण चाळून घेतलेले आहेत। आता गुळ आहे ना, आपल्याला थोडंसं पाणी घालून वितळून घ्यायचं आहे। आता बघा आपण याच वाटीने गुळ घेतलेलं, तर आपल्याला पाऊण वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे गुळ फक्त त्याचा पाक वगैरे काय करायचं नाहीये, फक्त गुळ विरघळेपर्यंत हे करायचं आणि तेवढं पाणी घ्यायचं आहे पाऊण वाटी। चला तर मग मी दाखवते तुम्हाला। आता हे आपलं आपण बडीशेप वगैरे घेतलेलं ना, सुंठ बडीशेप आणि जायफळ आणि वेलची पूड सगळंच एकत्र मिक्स करायचं आहे आणि बारीक करून घेऊया। आता पूड करून घेऊया त्याची। चला तर मग आता बघा, हे मी मोठे 2 चमचे आपल्या जी जेवणाची हे असते ना चमचा, असं तेवढे 2 चमचे भरून तेल घेतले, तूप घेतले, ते ह्याला लावून घेणार आहोत आपण पिठाला छानपैकी। त्यामुळे आपल्या कापण्या मस्त एकदम खुसखुशीत होतात। ही माझ्या आजीची ट्रिक आहे। तर छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, तूप आपलं सगळ्या पिठाला असं लागलं पाहिजे, असं मुठ्ठी झाल्यासारखं करायचं त्याला, म्हणजे आपले कापण्या एकदम मस्त खुसखुशीत कडक नाहीत होत। हे बघा, अशी मुठ्ठी व्हायला पाहिजे आपल्या पिठाची। तसं हात पूर्ण पिठाला आपण लावून घ्यायचं आहे असं तूप संपूर्ण। आता बघा, आपण जे गुळ विरघळून घेतले ना, त्याला सोदणीने असं सोदून चाळून घालायचं आहे असं थोडंसं। गुळात काहीतरी खसपट पाला वगैरे असतो त्यामुळं, आणि त्या चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे। जे बघा आपण बडीशेप वगैरे घेतलेले त्याचे पावडर केले, आता ते पण आपल्याला चाळून घालायचे चाळणीने। आता छानपैकी याचं पीठ मळून घेऊया आपण। आता थोडंसं गरम आहे हे पाणी। आता आपण गुळाचं पाणी केलंय ना, ते लागेल तसं आपण पिठाला यूज करायचं आहे। डायरेक्ट संपूर्ण पाणी नाही घालायचं आहे, नाहीतर पीठ आपलं पातळ होऊ शकते। मग बघा, थोडं थोडं घ्यायचं आहे आणि
छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे. आता आणि थोडंसं पाणी घेऊया. लागेल तसंच घ्या तुम्ही. आता बघा आपलं ते संपूर्ण गुळाचं पाणी घालून पूर्ण पीठ आता मळून तयार आहे. घट्ट मळायचं आपल्याला, असं पातळ वगैरे करायचं नाही आहे. बघा असं पीठ मळायचं म्हणजे छान आपल्या कापण्या होतात. चला तर मग आता आपण याला काही ठेवून द्यायची वगैरे गरज नाही आहे, आपण लगेच पण करू शकतो. आता आपण दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते कापण्या. चला तर आता कापण्या करून घ्यायचे आहेत. बघा आपल्याला चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा याचा आणि थोडंसं पीठ लावून करायचं आहे. जर नवीन शिकणारे असतील तर त्यांना लवकर येणार नाही ना, म्हणून आपण थोडंसं पीठ लावून करून घेऊया. चपातीपेक्षा बघा थोडंसं जाड आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपले कडक होणार नाहीयेत अशा प्रकारे. आता याला खसखस लावून घेऊया आपण वरून. मस्त बाहेर पाऊस आणि मस्त कापण्या एकदम मस्त लागतात चहा बरोबर. बघा अशा प्रकारे आता आपण पोळी लाटून घ्यायची आणि आता त्याला कट करायचं. असं पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे करा, नाहीतर चाकूने कट करा, व्यवस्थित आकार येईल त्याचा. बघा अशा प्रकारे आपण आकार त्याचा कट करून घ्यायचा आहे. आता मी तर तेल तापत ठेवलंय. तेल आपलं छान तापलं की मग बघा आता आपलं तेल तापलंय. आता यात घालून घ्यायचं आहे. तुम्ही कशा प्रकारे कापण्या करताय ते मला कमेंट करून सांगा नक्की. तर बघा आपल्या कापण्या किती मस्त फुगा लागल्यात. छान त्याला कलर पण आलाय. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झाल्यात. ह्या मस्त अशा झाल्यात बघा. आणि एकदम कडक बिलकुल नाहीये. बघा किती मस्त झाल्यात, खुसखुशीत झाल्यात. तर बघा आता मैत्रिणींनो आपल्या मस्त कापण्या रेडी आहेत. तुम्ही बघू शकता कसल्या मस्त झाल्यात. मी तुम्हाला तोडून दाखवते आता किती खुसखुशीत झाल्यात बघा. बघा आणि फुगल्यात पण बघा. मस्त आपण याला तूप लावलं ना पिठाला, त्यामुळे एकदम मस्त झाल्यात. आणि करून बघा नक्की, तोंडात टाकताच विरघळणार आहे. मस्त अशा आजीच्या पद्धतीने केल्यात. नक्की करून बघा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच मस्त नवीन नवीन रेसिपीमध्ये. चला तर मग थँक्यू सो मच.